नमस्कार. आज नवरात्रीचा 8वा दिवस. त्या निमित्ताने मी तुम्हाला नवदुर्गामधल्या 8व्या देवीची म्हणजेच देवी महागौरी यांची कथा सांगणार आहे. देवी पार्वतींनी शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. त्या हिमालयात अनेक वर्ष उपवास करत ध्यानात मग्न होत्या. तेव्हा त्यांच्या शरीरावर धूळ, माती, काळा रंग चढू लागला, ज्यांनी त्यांचे तेज झाकून गेले. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शंकरांनी देवी पार्वतींना वर दिला व त्यांना पत्नी म्हणून स्वीकारले. त्यानंतर देवी पार्वतींनी गंगेत स्नान केले व स्नानानंतर त्यांचे शरीर शुभ्र, उजळ व तेजस्वी झाले. या त्यांच्या तेजस्वी व शुभ्र रूपामुळे त्यांना महागौरी असे नाव पडले. महा म्हणजे अत्यंत आणि गौरी म्हणजे शुभ्र व उजळ. नंदी म्हणजेच बैल हे त्यांचे वाहन आहे. त्यांच्या 4 हातात कमळ, त्रिशूळ, अभयमुद्रा आणि वरदमुद्रा दर्शवतात. देवी महागौरीचे रूप म्हणजेच शांती, सौम्य आणि करुणामयाचे स्वरूप आहे. तर ही होती देवी महागौरीची कथा. धन्यवाद.